मित्रांनो, आजचा हा ज्योतिषीय व्हिडिओ कुंभ राशींच्या लोकांसाठी अतिशय खास असणार आहे. जून 2026 हा महिना तुमच्यासाठी कसा राहील, मानसिक राशी भविष्य काय सांगते, या सर्व विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, वर्ष 2026 मधला हा जून महिना असा आहे जिथे देवगुरु बृहस्पती 2 जून रोजी उच्च राशीत प्रवेश करणार आहेत. यासोबतच या एकाच महिन्यात एकूण 5 मोठे ग्रह बदलणार आहेत. यामध्ये गुरु, शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध या 5 ग्रहांचा समावेश आहे. तर कुंभ राशींच्या लोकांनो, हा ग्रहाचा बदल तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार आहे? तुमच्या आरोग्यापासून ते शिक्षण, प्रेम संबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि बिझनेस या सर्व गोष्टींवर आपण अगदी तपशिलावर बोलणार आहोत. मी तुम्हाला हे सगळं समजावून तर सांगणारच आहे, पण तुम्हालाही ते अगदी सोप्या भाषेत नीट समजेल. चला तर मग जाणून घेऊया. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही अचूक उपायही सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे तुमचं लक्ष इकडे तिकडे न भटकता पूर्णपणे इथेच असायला हवं. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी जून 2026 कसा राहील. ग्रहस्थिती. तुमची कुंभ राशी आहे, बरोबर. तुमच्या राशीच्या पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न भावात स्वतः राहू बसले आहेत. दुसऱ्या स्थानात तुमचे राशी स्वामी शनिदेव विराजमान आहेत. तिसऱ्या स्थानात मंगळ, चौथ्या स्थानात सूर्य, 5व्या स्थानात शुक्र आणि बुध एकत्र बसले आहेत. तुमच्या कुंडलीच्या 6व्या स्थानात गुरु आहेत आणि 7व्या स्थानात केतू बसले आहेत. चला आता एका विषयावर सविस्तर बोलूया. तर पहिलं, आरोग्य. सर्वात आधी तुमच्या आरोग्याविषयी जाणून घेऊया. जून महिन्यात तुमचं आरोग्य कसं असेल? कुंडलीचं पहिलं स्थान हे आपल्या स्वतःबद्दल, आपल्या स्वभावाबद्दल, आपल्या प्रतिकारक शक्तीबद्दल सांगत असतं. आपण किती लवकर थकतो किंवा आपल्याला थकवा जाणवतच नाही. आपली ताकद किती आहे हे सगळं पहिलं स्थान ठरवते. आता या पहिल्या स्थानात राहू बसले आहेत. राहू हा अतिशय हुशार ग्रह आहे. राहू जेव्हा पहिल्या स्थानात असतो तेव्हा तो डोक्याला खूप गतीने धावतो. माणूस झोपलेला असला तरी त्याच्या डोक्यात काही ना काही विचार सुरू असतात. तो मनाला आणि बुद्धीला इतकं ॲक्टिव्ह करतो की विचारू नका. आणि तसंही सध्याचा जो काळ चालला आहे तिथे राहू खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. पूर्वीच्या काळी गुरु ग्रहाचाच प्रभाव जास्त असायचा. त्यामुळे ज्यांचा गुरु चांगला असायचा त्यांना समाजात नाव, कीर्ती मिळायची. पण आजच्या काळात ज्यांचा राहू चांगला आहे त्याला नाव आणि प्रसिद्धी मिळते. कारण हा AI कृत्रिम बुद्धिमत्ताचा काळ आहे. पहिल्या स्थानातील हा राहू आरोग्याच्या बाबतीत तरी मला कोणतीही मोठी समस्या निर्माण करताना दिसत नाही. कारण तुमचे राशी स्वामी शनिदेवही चांगल्या स्थितीत आहेत आणि शुक्र, बुधही शुभ आहेत. शुक्र जरी 8 जूनला 4थ्या आणि 9व्या स्थानाचा स्वामी होऊन 6व्या घरात जाणार असला तरी आरोग्यामध्ये मोठी अडचण दिसत नाही. हो, पण काही गोष्टींची काळजी तुम्हाला नक्की घ्यावी लागेल. त्या तुम्ही लिहून ठेवू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गोड खाणे टाळायचे आहे, नाहीतर पोटाचे विकार उद्भवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे घशाचे इन्फेक्शन, ॲलर्जी आणि त्वचेचे विकार. या गोष्टींबद्दल तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. मंगळ आणि शनीच्या पापकर्तरी योगामुळे फारशी अडचण नाही. फक्त इन्फेक्शन आणि ॲलर्जी या गोष्टींवर लक्ष ठेवा. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तेव्हा खाण्यापिण्याची काळजी घ्या. एरवी काही अडचण नाही. दुसरं, शिक्षण आणि अभ्यास. आता पाहूया जून महिन्यात विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा राहील. कुंडलीतलं 5वं स्थान हे शिक्षणाचं असतं आणि तुमच्या 5व्या स्थानात शुक्र आणि बुध एकत्र बसले आहेत. तुमच्या 5व्या घराचा स्वामी बुध आहे आणि तो स्वतःच्याच घरात म्हणजेच 5व्या स्थानात बसला आहे. कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुमचं 5वं घर इतकं चांगलं आहे, तिथे बुध आणि शुक्र एकत्र आहेत, तर यापेक्षा उत्तम योग दुसरा कोणता असू शकतो. 22 जूनच्या आधी बुध तुमच्या 5व्या स्थानातच आहे. त्यामुळे अभ्यासाशी संबंधित तुम्हाला जे काही करायचं आहे ते 22 जूनच्या आधीच करून घ्या. हे स्थान खूप मजबूत आहे.
सोबत भाग्येश शुक्रही तिथे आहे. जर 22 जूनपूर्वी तुमची एखादी परीक्षा असेल तर गोचर ग्रहाची स्थिती अतिशय उत्तम आहे. अर्थात जर तुमची मूळ महादशाच खराब असेल तर गोष्ट वेगळी, पण ग्रहाचे हे गोचर खूप सुंदर आहे. 22 जूनच्या आधी मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला शिक्षणात जो काही निर्णय घ्यायचा आहे, मग ती एखादी परीक्षा असो, कोचिंग क्लास लावायचा असो किंवा कुठे ॲडमिशन घ्यायचं असो, ते 22 जूनच्या आधीच फायनल करा. कारण या स्थानात बसलेला बुध तुमचं 5वं घर खूप शक्तिशाली बनवत आहे. शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे. 3. प्रेमजीवन. जून महिन्यात तुमची लव्ह लाईफ कशी असेल? हे जे 5वं स्थान असतं ना, ते फक्त शिक्षणाचंच नाही तर प्रेम संबंधाचंही असतं. या स्थानावरून आपण आपली मानसिकता, सतती आणि पूर्वपुण्य, या जन्मात आपण काय पुण्य घेऊन आलो आहोत हे सगळं पाहतो. आता या 5व्या स्थानात शुक्रासोबत बुध आहे आणि शनी दुसऱ्या स्थानात आहे. ही स्थिती लव्ह लाईफसाठी अतिशय उत्तम आहे. कारण जेव्हा 5व्या घरात शुभ ग्रह बसतात तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण, चांगल्या व्हायब्रेशन आणि एक छान प्रभाव तयार होतो. जर आधी तुमच्यात काही वाद किंवा गैरसमज चालू असतील तर काळजी करू नका. कारण प्रेमाचा कारक शुक्र आणि वाणीचा कारक बुध दोघेही 5व्या घरात आहेत. त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये मला खूप चांगली सुधारणा दिसत आहे. हो, 22 जूननंतर जेव्हा बुध 6व्या घरात जाईल तेव्हा थोडीफार किरकोळ समस्या होऊ शकते. पण तरीही घाबरण्यासारखं काही नाही. फक्त एक सल्ला मी तुम्हाला देईन. तुमच्या पहिल्या स्थानात राहू आहे आणि दुसऱ्या स्थानात शनी आहे. त्यामुळे पार्टनरवर विनाकारण संशय घेणं किंवा स्वतःलाच खूप मोठे ऋषी महाराज समजणं, आपणच कसे बरोबर आहोत हा अहंकार ठेवणं, यावर नियंत्रण ठेवा. राहू पहिल्या घरात असल्यामुळे स्वतःला अतिशहाणं किंवा चतुर समजण्याची चूक करू नका. कारण यामुळे तुमच्या वाणीवरचा ताबा सुटू शकतो आणि नात्यात तणाव येऊ शकतो. बाकी लव्ह लाईफ छान आहे. 4. वैवाहिक जीवन. जून महिन्यात तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल? कुंडलीतलं 7वं स्थान हे वैवाहिक जीवनाचं असतं. तुमच्या 7व्या स्थानात केतू बसले आहेत आणि 7व्या घराच्या स्वामी सूर्य तुमच्या 4थ्या स्थानात आहे. 7व्या घराला दुसरा कोणताही ग्रह पाहत नाहीये, पण राहू केतूचा प्रभाव नक्कीच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, केतू जोपर्यंत तुमच्या 7व्या स्थानात आहे तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. डिसेंबर 2026 पर्यंत केतू तुमच्या 7व्या स्थानातच राहणार आहे. केतू हा डिटॅच आणि अतृप्त ग्रह मानला जातो. तो कधीच तृप्त नसतो. केतू ज्या घरात बसतो त्या गोष्टींमधून माणसाचं मन थोडं उडून जातं. उदाहरणार्थ, केतू 5व्या घरात असेल तर माणूस एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, पण त्याचं तिथे मन लागत नाही आणि तो कॉलेज बदलतो. तसंच 7व्या घराच्या बाबतीत होतं. 7वं घर विवाहाचं आहे. त्यामुळे इथे केतू असल्यावर वैवाहिक जीवनात एक प्रकारची अलिप्तता येते. तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यासाठी कितीही गोष्टी करत असला तरी तुमच्या मनात कुठेतरी एक कमतरता जाणवत राहते की असं नाही, तसं व्हायला पाहिजे होतं. जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यासारखं वाटतं. यासाठी मी शेवटी काही उपाय सांगणार आहेत. असं असलं तरी सूर्य केंद्रस्थानात आहे आणि पुढे त्रिकोणात जाईल. त्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरला या महिन्यात काही चांगली प्रगती, नावलौकिक किंवा यश मिळू शकतं. वैवाहिक जीवन एकूण ठीक आहे. फक्त केतूच्या प्रभावामुळे मनातील अस्वस्थता टाळा. 5. भाग्य, करिअर आणि बिझनेस. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. तुमचं भाग्य, करिअर आणि बिझनेस कसा असेल? तुमच्या कुंडलीत जिथे 7 नंबर लिहिला आहे ते तुमचं भाग्यस्थान आहे. तुमच्या भाग्याचा स्वामी कोण बनतो तर शुक्रदेव. शुक्र सध्या 5व्या घरात आहे आणि 8 जून रोजी ते 6व्या घरात प्रवेश करतील. कुंडलीतलं 6वं घर हे फारसं चांगलं मानलं जात नाही. शुक्र जेव्हा 6व्या घरात जाईल तेव्हा तो 12व्या घराकडे पाहेल, ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान किंवा कामात उशीर होऊ शकतो. त्यामुळे 8 जूनच्या आधीचा काळ भाग्यासाठी अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की या महिन्यात तुम्हाला जे काही महत्त्वाचे काम करायचे असेल ते 8 जूनच्या आधीच उरकून घ्या. एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल
घरात एखादं हवन पूजा शुभ आणि किंवा मांगलिक कार्य करायचं असेल किंवा कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 8 जूनपूर्वीचा काळ निवडा. कारण कोणत्याही कामात भाग्याची साथ मिळणं खूप गरजेचं असतं. मी स्वतः नशिबावर खूप विश्वास ठेवते. जर भाग्य चांगलं असेल तर कोणी तुमचं काहीच बिघडू शकत नाही आणि जर नशीब साथ देत नसेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, यश मिळायला खूप वेळ लागतो. काही लोक म्हणतात की कर्माने सगळं बदलता येतं. ते खरं आहे, पण भाग्याची साथ नसेल तर खूप संघर्ष करावा लागतो. आपण अनेक लोकांना पाहतो जे लहानपणापासून प्रचंड कष्ट करतात, पण नशिबाची साथ नसल्यामुळे एकाच जागी थांबून राहतात. म्हणूनच भाग्य खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या भाग्याचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे त्याची उपासना करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आता करिअरचा विचार केला तर 10वं घर करिअरचं असतं आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. मंगळ सध्या 3ऱ्या स्थानात आहे, जी खूपच चांगली आणि मजबूत स्थिती आहे. 3रं घर हे पराक्रम, साहस आणि ताकदीचं असतं आणि मंगळसुद्धा याच गोष्टीचा कारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या साहसाची, पराक्रमाची, ज्ञानाची किंवा बुद्धिमत्तेची अजिबात कमतरता पडणार नाही. मंगळ 21 जूनपर्यंत याच 3ऱ्या घरात आहे आणि 21 जूनला तो 4थ्या घरात जाऊन 10व्या घराला पाहेल, जे की खूप चांगलं आहे. नवीन नोकरी मिळवण्याची शक्यता खूप छान आहे. विशेषतः 10 जूनच्या आधी जेव्हा शुक्र त्रिकोणात आहे तेव्हा स्थिती उत्तम आहे. या महिन्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करू शकता, कारण मंगळ तुमच्या पाठीशी आहे. तुमची शनीची 7.5 आता अंतिम टप्प्यात आहे. तरीही काही उपाय करत राहा. करिअरसाठी हा महिना उत्तम आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठीही हा महिना चांगला आहे. 22 जूनच्या आधीचा काळ व्यवसायासाठी प्रचंड फायदेशीर आहे. तुम्हाला चांगला नफा आणि बिझनेसमध्ये ग्रोथ मिळवू शकते. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित काही नवीन प्लॅनिंग करत असाल तर ते तुम्ही नक्की करू शकता. बिझनेसमध्ये यश मिळेल. तर कुंभ राशींच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आता पाहूया या महिन्यात तुम्हाला कोणते अचूक उपाय करायचे आहेत. तर शनीचा बीजमंत्र. तुमची कुंभ राशी आहे, त्यामुळे राशी स्वामी शनिदेवाच्या बळकटीसाठी रोज 108 वेळा शनीच्या बीजमंत्राचा जप करा. मंत्र आहे हनुमान चालीसा. रोज न चुकता हनुमान चालीसाचे पठण करा. सूर्याला अर्घ्य देणे. रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हे होते जून 2026चे कुंभ राशी भविष्य. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.